स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरातील कामे करत असताना सर्वांना उपयोगी पडतील अशा 20 महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, कढई चिकट होण्यापासून वाचवा। नवीन लोखंडी कढईत भाजी करण्याआधी तिला मिठाने घासून गरम करा, नंतर थोडे तेल लावा, यामुळे ती चिकटत नाही। टिप क्रमांक 2, भाजी रंगीबेरंगी ठेवण्यासाठी फुलकोबी, बीट सारख्या भाज्या उकळताना पाण्यात थोडीशी साखर घालावी, यामुळे त्यांचा रंग जिवंत राहतो। टिप क्रमांक 3, फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी लहान वाटीत बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर ठेवा, यामुळे वास नष्ट होतो। टिप क्रमांक 4, अधिक वेळ कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवा। टिप क्रमांक 5, चविष्ट काजू भाजण्यासाठी काजू भाजताना त्यावर थोडेसे पाणी शिंपडा आणि त्यात किंचित मीठ घाला, यामुळे ते अधिक कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतात। टिप क्रमांक 6, आमटी फाटली तर उपाय। फाटलेल्या आमटीत 1 चमचा कणिक किंवा भात मिक्सरमध्ये फिरवून घाला, आमटी गुळगुळीत होईल। टिप क्रमांक 7, पिझ्झा बेस सॉफ्ट होण्यासाठी पिझ्झा बेक करण्याआधी बेसवर थोडे दूध फासावे, यामुळे तो सॉफ्ट राहतो। टिप क्रमांक 8, झटपट लोणचं तयार करण्यासाठी मिरच्या, गाजर किंवा लिंबू बारीक चिरून त्यात लसूण, हळद, मीठ आणि मोहरीचे तेल घाला, हे झटपट लोणचं तयार होईल। टिप क्रमांक 9, पोह्यांना अधिक चवदार करण्यासाठी पोह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडासा नारळाचा किस घालावा, यामुळे पोहे चविष्ट लागतात। टिप क्रमांक 10, थालीपीठ पटकन थापण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीला थोडे तेल लावून त्यावर थालीपीठ थापा, हे सोपे आणि स्वच्छ असते। टिप क्रमांक 11, फळांचा रस साठवण्यासाठी गार पिशव्यांचा वापर। घरगुती फळांचा रस खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तो छोट्या गार पिशव्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा, गरजेनुसार पिशवी कापून वापरा। टिप क्रमांक 12, आलं वेलची पावडर साठवण्यासाठी खास पद्धत। आलं आणि वेलची सुकवून मिक्सरमध्ये फिरवा आणि बारीक पावडर करून एका हवाबंद डब्यात ठेवा। चहा आणि मिठाईसाठी ही पावडर झटपट वापरता येते। टिप क्रमांक 13, तेलामध्ये डाळं भाजत असताना ते तेलामध्ये उडू नये, यासाठी डाळं भाजताना तुपात 1 चिमूटभर मीठ घाला, यामुळे डाळं उडत नाही आणि स्वादही वाढतो। टिप क्रमांक 14, चपाती गोलसर थापण्यासाठी खास युक्ती। चपाती लाटताना तव्यावर ठेवायच्या अगोदर कणकेच्या गोळ्यावर थोडी पिठी साखर शिंपडा, चपाती मऊ आणि सोनेरी रंगाची होईल। टिप क्रमांक 15, भात थंड होण्याचे सुलभ तंत्र। भात पटकन थंड करायचा असल्यास तो एका जाळीत टाका आणि त्यावर थंड पाणी ओता, पाणी निथळल्यावर भात मोकळा राहतो। टिप क्रमांक 16, डिंक लाडू स्वादिष्ट बनवण्यासाठी डिंक भाजताना त्यामध्ये खायच्या खोबरेल तेलाचे थेंब टाका, यामुळे डिंक लाडू अधिक कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात। टिप क्रमांक 17, भोपळ्याची साल फेकू नका। भोपळ्याच्या सालीचा किस करून त्यात कांदा, लसूण, कोथिंबीर मिसळा आणि भजी बनवा, ही चविष्ट आणि पोषक पर्याय आहे। टिप क्रमांक 18, मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरच्या चिरण्याआधी त्यांना गरम पाण्यात 5 मिनिटे भिजवून ठेवा, यामुळे त्यांचा तिखटपणा कमी होतो। टिप क्रमांक 19, केळी अधिक दिवस ताजी ठेवण्यासाठी केळींच्या देठाला प्लास्टिक रॅप गुंडाळून ठेवा, यामुळे त्यांचे शिजणे मंदावते आणि त्या ताज्या राहतात। टिप क्रमांक 20, तेल शुद्ध ठेवण्यासाठी अद्वितीय उपाय। तळण तळताना तेलात ताज्या पुदिन्याची पाने टाका, यामुळे तेलातला जळका वास जातो आणि ते स्वच्छ राहते। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।